हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? एका गर्विष्ठ सिंहाला वाटायचं तोच जंगलाचा राजा आहे, पण एक लहानसा ससा त्याला असा धडा शिकवतो की सिंह कधीच विसरणार नाही. मित्रांनो, विचार करा, जंगलातला राजा, सगळ्यात ताकदवान, पण जर त्यालाच एखादा छोटासा ससा हरवू शकला तर कसं होईल? ही गोष्ट आहे गर्वाने भरलेल्या सिंहाची आणि बुद्धीने जिंकणाऱ्या छोट्याशा सशाची. ही गोष्ट तुम्हाला शिकवेल की ताकद नेहमी मोठी नसते. कधी कधी शांत डोकं हे सर्वात महत्वाचं असतं. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक घनदाट असं जंगल होतं. त्या जंगलामध्ये सर्व प्राणी अगदी आनंदाने राहत होते. त्याच जंगलामध्ये एक गर्विष्ठ सिंह राहत होता. सिंह हा जंगलाचा राजा असल्यामुळे सर्व प्राणी त्याला फार घाबरत होते. सिंह फार शक्तिशाली होता आणि थोडा रागीटही होता. सगळे प्राणी त्याला घाबरायचे. तो जो म्हणेल तोच डिसिजन फायनल असायचा. काही दिवसांनी काय झाले, सिंह जंगलात येत होता आणि कुठल्याही प्राण्याला पकडून आपल्या गुहेत नेत होता आणि तिथे जाऊन त्याची शिकार करत होता. हा प्रकार बरेच दिवस चालला. सर्व प्राणी फार घाबरले. सिंह आला की ते सैरावैरा पळत होते, पण तरीही सिंह कोणत्याही एका प्राण्याला उचलून आपल्यासोबत नेतच होता. कधी तो कोंबडी, कधी उंदीर, कधी ससा, अशा प्रकारे कुठल्याही प्राण्याला उचलून तो आपल्यासोबत नेत होता. सर्व प्राणी फार घाबरले आणि फार विचारात पडले. त्यांना असं वाटलं की हा प्रकार असाच चालू राहिला तर एक दिवस जंगलामध्ये कुठलाही प्राणी शिल्लक राहणार नाही. सर्व प्राणी या गोष्टीचा विचार करू लागले. एके दिवशी सर्व प्राणी याच विषयावर चर्चा करू लागले. तेव्हा एक प्रौढ हत्ती म्हणाला की आपण यावर एक तोडगा काढूया. आपण सिंहाला असं म्हणूया की तुम्ही जंगलात येण्याची काहीही गरज नाही. आम्हीच तुमच्याकडे रोज एक प्राणी पाठवत जाऊ. त्यामुळे काय होईल की रोज एकच प्राणी सिंहाकडे जाईल. आणि या विचारावर सर्व प्राण्यांनी होकार दर्शवला. त्यानंतर सर्व प्राणी एक दिवस सिंहाकडे गेले आणि सिंहाला हात जोडून म्हणू लागले, महाराज, दररोज आपली गरज फक्त एकच प्राण्यापुरती असताना आपण इतर प्राण्यांचा जीव का घेता? जेव्हा तुम्हाला जेवणामध्ये एकच प्राणी पाहिजे तर मग इतर प्राण्यांचा जीव तुम्ही का घेता? असे म्हणून सर्व जनावर सिंहासोबत बोलू लागले. त्यावर तो हत्ती सिंहाला म्हणाला, महाराज, आपण एक काम करू की आम्हीच तुमच्याकडे रोज एक प्राणी स्वतःहून पाठवत जाऊ. त्यामुळे काय होईल, तुम्हाला रोज जंगलात येण्याची गरज नाही आणि आम्ही आमच्या मताने तुमच्याकडे एक प्राणी पाठवत जाऊ. सिंह हा खूप शूर होता, पण त्यासोबत तो आळशीही होता. त्यामुळे सिंहाला हे पटले आणि तो म्हणाला, ठीक आहे, तुमची मागणी मी मान्य करतो. माझ्यासमोर रोज एक प्राणी स्वतःहून आला पाहिजे. पण जर का असे झाले की माझ्यासमोर रोज एक प्राणी नाही आला तर सर्व प्राण्यांची काही खैर नाही. असा दम त्याने सर्व जनावरांना दिला. सर्व प्राणी या गोष्टीला सहमती केली आणि आपल्या घरी परत गेले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासून रोज एक प्राणी सिंहाकडे जाणार होता. सर्वात आधी वयस्कर, त्यानंतर जगण्याला कंटाळलेले, त्यानंतर दुःखी आणि कष्टी प्राणी पाठवण्यात आले. रोज असेच सुरू होते. रोज एक प्राणी हा सिंहाकडे जात होता. रोज जंगलामध्ये हाच दिनक्रम सुरू होता. रोज सकाळी उठून सर्वजण एका प्राण्याची निवड करत होते आणि त्याला सिंहाकडे पाठवत होते.
आणि सिंहाला रोज घरी बसूनच गुहेमध्ये बसूनच शिकार मिळत होती. असे करता करता एक दिवस एका सशावर जाण्याची पाळी आली. ससा हा खूप हुशार होता, बुद्धीने तल्लख होता. सशाने विचार केला, रोज एक एक प्राण्याचा बळी जाण्यापेक्षा जर आपण अशी काही योजना आखली की ज्याने सिंहाचाच खात्मा होईल तर किती बरे होईल. रोजचा एक बळी जाण्याचे वाचेल. असा विचार सशाने केला आणि तो सिंहाकडे जायला निघाला. मुलांनो, सशाने पुढे काय केलं, सिंहाला तो कसा भेटला आणि सर्व प्राण्यांना सिंहाच्या त्रासापासून त्याने कसं वाचवलं, हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग बघत राहा. ही सर्व गोष्ट आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट पार्ट अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पूर्ण गोष्ट समजेल. गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला लाईक करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा माहिती मिळेल. पुढच्या भागात ससा आणि सिंह आमने सामने येणार आहेत. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये.